मी मयुरेश वर्तेकर पुन्हा एकदा तुमचा कोकणी मैगो चॅनलवरती स्वागत करतोय. मित्रांनो, कोकणातील शिमग्याचा व्लॉग असा चौथो आणि उद्या तो लास्ट दिवस असा आणि डायरेक्ट गुढीपाडव्याक सॉंग असतात. तर जे कोणी ब्लॉग बघून नसतील त्यांनी नक्की जाऊन चॅनलवरती व्लॉग बघा. खूप भारी असत, हसन हसन पोटात दुखताला. आणि आज असा दिवस चौथो तरी आज काय काय सॉंग येतात ते बघूया मांडात. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग जाऊया डायरेक्ट मांडावर, काय करत ते बघूया. मयू
गाण्या खाली बस हाय व्हिडिओ नाही हरि ओम तत्सत हरि ओम तसे हरि ओम तसे अरे बसत कुठे आहे खाली बस अरे काय म्हणता अरे एवढा मोठा आला त्याला असंच बसायला नाही मग तुझ्या आता अशी ढोकळतो बसतो ते कशात पण चालतंय बसलं पाहिजे बरोबर फक्त तुला दिसला नाही कुठे तुला आज राहिला हे शान घातलं महाराज मठ खाया हेमंतच्या पाय स्टॉलवर लावते सकाळी लावते काय सांगू शकत नाही 45 नाही ना एकांतच असतो एकांत जिथे कुठे असेल अजून सवय गेली नाही लावूनच घेतले ना सकाळी मुतो एकमेकांचा पिता हे शुद्ध नसतं कसं असतं काय सांगायचं हे आज की प्रत्येकाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम मोठा झालेला तुला कसं माहित आहे हे पादरे महाराज आहे ऍसिडिटी कोणाला आहे पहिली हे आता आपलं हे करून दाखवणार आहे स्वतः आपल्यावर प्रयोग केले त्याच्यानंतर आता फादर व्हायचं त्याचा विचार केला आणि म्हटलं आज कुठे केलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे करूया मी त्याचं औषध घेऊन बघितलं हा आता ह्याची कुठं कुठं आहे बघा ना कुठं कुठं आहे काय याला बघा ना कुठं नाही त्याला ऍसिडिटी निघून गेली सापड गेली एकमेकाचा पिता पण नाही कुठं कुठे आहे पण मोठं यांची माझी बँक कुठे आहे त्याच केला आमच्या जवळ 1190 अनुयायी आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात जर महाराज भावी गेला तर आमचे अनुयायी जवळ 63-64 पासून कितीच्या पुढे कोणती आहे झालं भाडा तर कसं आहे आता मी तुम्हाला माऊली एक ऍसिडिटीवर उपचार करून दाखवतो म्हणजे ऍसिडिटी झाल्यानंतर कशी काढायची तो मागून आवाज कसा येतो पुढून आवाज कसा येतो तर आवाजाचा प्रकार कुठला वरून पण येतो एखाद्याला पाठून फुसकी फुटते ते प्रकार करून दाखवलं ऍसिडिटी तुमची 100% गायब होणार आणि एक कला मोबाईल झाली आहे हा पेशंटला घेऊन येऊ बात सरपंच करू नका बिनधास्त बसा त्यांना सगळं दाखवा आधी लोटांगण घाला मला हा टन वाजलं काय टन वाजलं काय तुला कुठे त्रास आहे वकिलाला
आणि डॉक्टरला खरं सांगायचं. बरोबर ना? तुला वचने बाजायला होतं मग त्याच्यासाठी कसं करायचं तुला प्रकार सांगतो. तो प्रकार घरी जाऊन जरूर करायचा. सकाळी 1 टाइम, दुपारी 1 टाइम, रात्री 3 टाइम केला तरी चालेल. हा दोघं एकदा मिळून करताय ऍसिडिटी जाईल त्याचा प्रकार मला दाखव. जरा फक्त असं तिकडे राहील बघा. फक्त हात माझा दुखतोय थोडस पाकलल्यासारखं होईल परंतु ऍसिडिटी नक्की निघेल. फक्त बघ हे असं केल्यानंतर आवाज यायला पाहिजे. आता याच्यामध्ये प्रकार असा असतो कधी कधी माणसाला हळूच काय होणार ती ऍसिडिटी फाट निघत्या उपयोगाची नाही. संडासला बसलं तर कसा प्रकार होतो असा आवाज आला की समजायचं तुला मुंड्यात आहे ना बोचाचू होणार. हे औषध बाबा हे काय कर आत्ताच्या आत्ता तुला पायदायला होणार. हे जराशी हातात तरी घे. हातात घे कपडाला लावली पाहिजे बाबा. महाराजाकडे गेल्यानंतर विभूती घेतली पाहिजे. आणि आता ते काय काय वाईट म्हणतोस हे कीर्त आहे ना कीर्ताला वाईट म्हणायचं. आता दुसरा कोण पेशंट तसे आहे बरोबर. एक पेशंट आहे ना बोलायला कमी आहे ना. लोक बोलणारे नाहीत लोक पाहिजे आपल्याला बांधणारे पाहिजे. शांत मंडळी शांत. मला ज्यावेळी तो वाटला त्यावेळी मला कळत पासून चुकी सोडली नाही. आवाज नाही ना ही प्रकार वेगळा आहे. हा सकाळी वाटाणे खाली असतो हळू येणार. जर कदाचित मटणामध्ये मसाला जास्त असेल तर पाण्याचा प्रकार तिखट आहे. आला तर आला म्हणून संकोच करायचा नाही. वाद घ्यायचा असेल पाठी मात्र एक आहे. एक सांगतो शेवटी वंशावळ कशी असते ह्याचा बाप तुझा बाजारात त्याचं आहे कोण वंशावळीचा प्रकार शुगर कशी आणि वंश तुला एक औषध देतो आणि तुला आता एक प्रकार दाखवतो. तो प्रकार आपण किती वेळा करणार रात्री 2 वेळा दोघांनी मिळून केलं तर अधिक म्हणजे हा एक प्रकार दाखवतो तुला. हा भारत तू काय आता तुम्हाला सांगतो तुमची ऍसिडिटी दोघांनी करायची एका टाइम करायचं ना वेगवेगळ्या प्रकारे करायचं. हा पहिलं असं झोपायचं. माझा धोतीर जरा उडावा जरा घट धरतो प्रयत्न करतो फक्त हादा होतो. आता पहिला असा पाय करायचा बरोबर असा केल्यानंतर जराशी फुटुकली खुश त्याच्यानंतर असा पाय करायचा. एक झाला आता
पोटाची जी वळ आहे ना, ती हळे होते, बाहेर लागते. आवाज कसा आला? काय आला? हे अनुभव आहे त्यांना म्हणून तू काय गोटिया खायला पाहिजे. नाही नाही ते कसं असतं प्रत्येकाला कुठे पटत नाही नाही कोणचे खाणार म्हणजे कोणत्या माणसाचे खाणार ते रस्सा खाणार की कापे खाणार. त्याने ठरवता तू काय कर तुका संडाचा फरफरा नो उपाय असतात तो होतो का समजला ना आणि जर हळूहळू उपाय असतात तर जमेची उसळ का सकाळची हा एक सांग हे झालं. हा? आणि प्रत्येकाने ही सांगलेली हे करायची तर कसं असतं हा, तुम्हाला लागलं नाही. हे उपचार देऊ इकडे बळा हळू उचलायचं कशाला करतो कुठे जायचंय कुठे अरे तेही करायचं खाली ठेवून पण होऊ शकतं. वय किती धावायचं किती पळायचं किती झोपायचं किती पंचायत आहे हो तुला एक उपचार का पाया आणि अजूनही करू शकतो तू. सगळं होणार कितीही होणार बरं तुला उपचार कुठे गेला तो हा इकडे बघता बघता हा तू बघत नाही अजून कारण तुला आता सांगायला नको कसे तू करणार ना 3 दिवसात गुण येणार तुला आता एक प्रकार सांगतो तो प्रकार तू नेहमी करायचा हा एकट्यानेच करायचा आहे लोकांनी नाही कळलं उभा राहा तिकडे उभा राहा हा पाय उचल माझा वर कर दिसतच नाही चांगलाय सकाळ सकाळपासून जरा ह्या कर काय कशावरच नाही तुझ्याकडे होणार तुझ्या आधी मला हिला तुझी आपला आवाज जोडून आपला आवाज काय म्हातारीच असतो रक्त काढून चढी काळो का दिसत नाही उजेडात काळोखच पडत मुळव्यात करू हा रक्तात पडत नाही लोकांना सोडून का लागतंय ना पडत काय बाबा या आता खालून पडतात तेव्हा
मोबाईलवर काय आहे? आई गावाला मोबाईल काय गावाला दाखव माका काय दाखव मोबाईल आम्ही काय बघलो ना कोणत्या मीटिंग अरे ग्रामपंचायतीच्या संधी मेसेज काम धंदो ना बोलायच नव्हता काय चालला या ग्रामपंचायती कोण सुप्रिया ओळखत नाही मी त्याला कोण काय धुये काय आता धुचा दुकानाला लावाय पता पता काय आता बोल तरी ग तुझ्याकडे मेकअप करू की आई गावाला नुसता मेकअप करून फिरत त्यांनी टाकल्यान की चालला कामच करून द्यायला ना कसा आहे आमचा नमस्कार रेस्टॉरंटवर इल्ला का बाबू नारकर हा ना जागेवर तो वाचलो होतं माझा असाच काहीतरी आजूबाजू पण तो होईना दात लागते फायनल झाला काय नाव बाबा आपण झाला ताळा मिळाला काय आलीच नाही आपणच खाता जमनीत किती धाकतो काय मोठं काय फक्त उंची मोठा झाला आपण अकले नो काय घेऊ नको आता मामा सारख्या तर अजिबात होऊ त्याला अक्कला लहान ठेवलंय ना तू घेऊ नको अरे काय गेला आता हिला हिला बहिणीला केव्हा कृष्णा का साडी बिडी काय गेला आता काय गेलं गेलाच काय तू पाणी गेलं कोणाचा हा पाणी पाण्याचा का आणू कोणाचा आणू गेलं खायची बावडी आता गावाच्याकडे अकडे काय काय होत ना त्याचा आणायचा वाजवा गव्हाच्याकडे किती जाऊ काय इथं माझ्या बावडी जाऊ तुला शब्दात काय तुम्हाला काय सांगितलं तिकडे राहा म्हणून तकडे काय रमचंद आहे का दगड बुक केलं रमचंद तू नाही गेलो बुक केलं काय तू काय जवळ पण आणू का उलाय
मगापासून कशी बोलताय तुम्ही? काम धंदो काय करणार नाही हा? नुसता पेवत नुसता पेवत राहता या त्या बचत गटाच्या बरोबर त्याच्या ह्याच्या बरोबर माधुरी बरोबर आई जवळ काम नाही त्याला सगळं सोडलं ना सासू मरमर मारता ती झाली या बारी घ्या झाला फुकता काय करता ना त्याच्यासारखा होता होय, होय, होता. फुगला फक्त होता. फक्त फुगला आपलं काय नाही काय नाही बसतात ते बरं तुझं कामा सांगलं तू केलं कामा काय करतो दमाय झाला मापासून काम करून 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 मेलय मी कमरेचा झाला बेटा तुझ्या कामाला यायचं. त्याचा बिरडा झाला काय बिरडा या अशी सून आमका कोणी फुगून दिला ती तू आता यात इथं काहीच राहू नको नुसतं नामच स्मरण कर इथं आता पहिला तू इथं कधी गेलो आता इथं आमच्याकडे तू लोकांच्या इथं गेलो आता इथं राहू लागत हा ना मग इथं किती करता मग आकडं जा तिकडे जाऊ आधी बोलावं लागलं जाऊ तू एक काम कर मी जी कामा सांगतो ती कर तोपर्यंत मी जाऊन येतोय याच्याकडे तोंडाकडे बघू नको हिच्याकडे बघलं तर रक्त जोडूचा लागा तिकडे येणार जा तिकडे फारसा ना तिकडे जाऊ नको तिकडे गेलं तर नाही चालत सगळं काम आहे तुका मी सांभाळून ठेवतोय इथं नाही राहू नको त्या काळ्या इतरात काय बनलं हा माझं एवढं गोरं मोठं झील हा काळं इथं आवाज पळा खायचा विठ्ठला काय बोला विठ्ठला बोल खायचा. खैसून आणलं तो इथं हा त्या संदीपाच्या बाजू जाऊ नको सगळं लागाच आता आणलं बघ या इतरांना जाता आणलं ना त्याच्यावर घ्या घी आणि काय करता त्याच्यावर दळून ठेव तोपर्यंत मी जाऊन येतो वाढवून घ्या का आणि मुगड्यात मारी तुझा या आपल्या सगळ्या देवताच दिसतात फिरत कामा सुरू तुला करूचे तोपर्यंत मी जाऊन येतोय माका पण नेता का बघतोय काका का करू का येता वया तू या सगळं आवरून ठेव दळून ठेव कपड्यावर भांडीवर दुचीवर कमीला दुचीवर की मी काम करून ठेवलाय नाही त्याच्याकडे पैसे माफ आपल्याकडे काय नाही तू काय करू का अजून काय केलंच नाही शंभर करायला काय करतो ना सकाळपासून शेणी भरलो मला काय काय भरलं? आणलं, काय काय केलं सगळ्या करूचा लागता तू काय काय आपला देवाचा असं बोलतो मी पेवतो हा आणि तू काय काय विचारतो? बोलतो तुला या तू काय बोलू का मी सासू आहे तुझी हा? सासू आहे असं असतं तू काय आला भात काय जीवन आहे हा? आणि जीवा म्हणूनच करू सांगतो तुला जीवा तू किती करू सांगतो सगळं करून ठेव समजलं ना हा देऊन आणलो का नाही मी हा काम करू तू आपलं बायको सोडल्याने आपण करी गावाला शान भर दहा भर ह्या भर ह्याचा दूध काढ त्याचा दूध काढ त्याचा ह्याचा आपला बचत कर काय करता काय तर कपडे करू काय अरे कपडे नाही ह्या आता धरू का जोया कपडे घेऊन येते थांब आधी कपडे धू नंतर धर काय करता ना या काही ताजी सांग आता काय करता आता येतं अरे कपडे धू सांग या अर्धवट डोक्याचा आणून
दिलेली आहे मला. एका चांगला आहे पकड्यात दोन सरकारी हॉस्पिटल मध्ये काय जाऊन देऊ विचार विचार घेऊन जाऊ माका त्या विचाराचं नाव पण एक डॉन पण बघू ना तू या दोन ठेव मी तो पण कपडे घेऊन येतोय हा कपडे काय ते उदोमडा उदोमडा का अहो तुम्हाला जाऊ नको तो माय विकून काय तुझा आपल्याला पैशाचा खावतो ना पण दुसरा विकून लवकर काय कपडे काय जाऊन मी ना पाहिजे का नेल्यानी वाटता पण चोर भांडे त्याकडे आई जवळ आमच्या घरात आणू या जगात मोजून ठेव नाही तर परत ती म्हणजे रात्री शुभ करी कपडे का ठेवला निवड कपडे घातले काय ना कपडे काय तुझ्या तरी काढून तुझ्या तोपर्यंत या झुकी मी तोपर्यंत जाऊन येतोय तू तोपर्यंत जळून ठेव मी येईल Chupay gawan lang. Gawan lang. Nah, kata lagan दळीतसे देवकी नंदना दळीतसे देवकी नंदना दलाई करीते हरिभजन दलाई करीते हरिभजन दलाई
जनाबाई दुखली वाटतं. जनाबाईची भक्ती माझ्यावर एवढी आहे की त्या सेवेसाठी मला इथपर्यंत धावत यावं लागलं. आणि आता इतकी कामं तर आता मलाच करावी लागतील. एवढी भक्ती माझ्यावर येणे केली तिच्यासाठी थोडं तरी काम करावं लागेल. चला आता इथे कामं करतो, नाहीतर सासूबाई येतील आणि हिला आता ओरडतील. इथे कामं करायला घेतो आता मी. धावत ये विठ्ठला सत्वरी, धावत ये विठ्ठला, धावत ये विठ्ठला पांडुरंगा, धावत ये विठ्ठला, धावत ये विठ्ठला पांडुरंगा, आईचा कंठ माझा दासला. धावत ये विठ्ठला पांडुरंगा, आईचा कंठ माझा दासला. काय सांगता? केलं कधी काय केलं? तू केलासच नाही या कोणतरी तू नाही ना मदत केला नाही ना हा?
नाही तर बाल माणूस बघून मदत करून जाशील काय? हा? तेव्हा बाई बाई मधूनच की चाललं नाही नाही का वर जाता येता कोणी केला न्या हा, माझ्या विठ्ठलानंच केलाय. खर्चो विठ्ठल तो माका बोलतो विठ्ठल. हा ते काय तर माझ्या धावतो ना बोलावते. हकीकत खायची आकेला धावतो भारीच काम केल्या तू केलं नाही ना बाबा माव हा बघू नको मुस्काट फोडी तुझा विठ्ठल का माका बघूच जातो विठ्ठल या सगळा विठ्ठल तुझं कोण खर्चो दिलो तो बघू तो खर्चो विठ्ठल तुझा सगळा करून राहतो दर्शन रे दे भगवंता दर्शन दे भगवंता वादी अनंता अनंता वादी अनंता मला माफ कर ही आघात दिला ही मला आता समजली याच्या पुढे तुझ्या जण्यात खळ करूच आहे ना आणि कोणा काय बोलला असेल त्यांना माफ करूक सांग तुझ्या बरोबर पाय पडतोय आशीर्वाद दी चांगलं सोंग आणूची